देशभरात गाजत असलेल्या नाशिकमधल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कार्यालयातला कॉर्पोरेट जिहाद एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचलाय। नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद्यांना ताब्यात ठेवण्यासाठी पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याच्या अंतर्गत चौघांना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं। या चौघांवर हिंदू कर्मचाऱ्यांना बळजबरीनं गोमांस खाऊ घालणं आणि त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न करणं असे आरोप आहेत। त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तौसिफ, दानिश, शाहरुख आणि रझाक मेमन अशी यांची नावं आहेत। आज न्यायालयासमोर आरोपी हजर केल्यावर पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याचा रिपोर्ट दिला आहे। त्याच्यावर सरकार पक्षाचा आणि आमचा युक्तिवाद झालेला आहे। युक्तिवादामध्ये आम्ही पोलीस कस्टडी देण्याजोगी काही कारण नाही आहेत याबद्दल आमचं मत मांडलं आहे। आता या आमच्या सगळ्यांचं ऐकल्यावर न्यायालय काय ऑर्डर करतं ते बघूया। अजून तर जस्ट आता आर्ग्युमेंट झालेले आहेत, अजून काही मेहरबान न्यायालयाने हुकूम केलेला नाहीये। याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पण दखल घेऊन या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन ते पण तपास करताय आणि इतर पण ज्या कुठल्या यंत्रणा आहे त्या पण या गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांची पण चौकशी सुरू आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सखोल तपास करणं आवश्यक असल्याने आम्ही माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। थँक्यू। कॉर्पोरेट जिहादच्या विषयासंदर्भातला हा तपशील आपल्या समोर आहे। इथे आता 4 कॉर्पोरेट जिहाद्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। ती 29 एप्रिलपर्यंत असेल।